नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच आपली घटक चाचणी क्रमांक 1 झाली. त्या परीक्षेला आपल्याला 3 धडे होते. पहिला धडा होता द लाईफ सायकल ऑफ ॲनिमल. सेकंड बघितला द इंटर रिलेशनशिप बिटवीन लिव्हिंग थिंग. त्यानंतर आपण एअर बघितलेला आणि आज आपण बघणार आहोत नवीन लेसन क्लॉथ, वस्त्र. ट्राय दिस, करून पहा. डू द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी अँड मेक अ नोट ऑफ अवर ऑब्झर्वेशन. खाली कृती करा व ती आपल्या वहीमध्ये लिहा. टेक अ पीसेस ऑफ अ क्लॉथ अँड ऑब्झर्व इट अंडर अ मॅग्निफाइंग ग्लास. व्हॉट डू यू सी? एक कापड घ्या, ते तुम्ही कापड भिंगाखाली पहा, तुम्हाला त्यामध्ये काय दिसतं? स्टडी अ सॅक क्लोजली. कॅन यू सी हाव इट वॉज मेड? धान्याचे पोते निरखून बघा. व्हिजिट अ टेलर. एखाद्या कपडे शिवणाऱ्या शिंप्याकडे जा, त्याला भेट द्या. फॉर अ स्टिचिंग अ क्लॉथ द टेलर कट्स अ क्लॉथ. कपडे शिवताना शिंपी कपडे कशी कापतो? टेक अ पीसेस ऑफ अ कट क्लॉथ दॅट ही डज नॉट नीड. व्हॉट डू वी सी ॲट इट्स एजेस? पण त्यांना नको असलेले कपडे घ्या, त्याच्या कडेला तुम्हाला काय दिसते ते पहा. म्हणजे आपण कपडे कापल्यानंतर त्या कपड्यांचे धागे कसे दिसतात हे आपल्याला ऑब्झर्व करायचे. You will see that cloth or fabric is made by intertwining threads together. Intertwining threads together is called winnowing. तुमच्या असं लक्षात येईल की धागे एकमेकांत काय इंटरविनिंग थ्रेड्स टुगेदर म्हणजे एकमेकांमध्ये काय झालेले असतात, गुंफून कापड किंवा वस्त्र तयार होत असतं. इंटरविनोईंग थ्रेड्स टुगेदर इज कॉल्ड विनोईंग. त्यालाच आपण काय म्हणतो, कापड विविंग म्हणजे विणणे, कापड विणणे. लॉंग थ्रेड्स आर ओन टुगेदर टू मेक अ क्लॉथ. म्हणजेच काय तर ते लांब धागे विणून एका प्रकारचा आपण काय करतो, कापड तयार करतो. वेअर डज दीज थ्रेड कम फ्रॉम? मग हे धागे येतात कुठून? हे लांब धागे येतात कुठून? टेक अ वॉड ऑफ अ कॉटन वूल, पुल ॲट इट फ्रॉम आयदर साईड टू मेक इट ॲज लॉंग ॲज पॉसिबल. घरातील कापूस घ्या, तो जेवढा लांब करता येईल तेवढा तो लांब करा. Lay it on our palms and pressing it with the other hand. Roll it in one direction. तर हातावर घेऊन तो एका बाजूकडे वळावा किंवा मळा. जसा की आपण दिव्याची, आपल्या घरच्या दिव्यांची वात करतो त्याप्रमाणे तो कापूस काय करा, वळा. नोट व्हॉट हॅपन्स. हे काय होतं हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोंदवा. यू विल सी दॅट द wad of cotton gets twisted into a long wick. तुमच्या असे लक्षात येईल की कापसाची लांब वात तयार होते. अर्लियर अ स्पिनिंग wheel was used to draw yarn from cotton. पूर्वी कापसापासून सूत तयार करण्यासाठी आपण काय वापरत होतो, चरखा वापरत होतो. Used to draw yarn from cotton. Nowadays the some process is carried out on machines. आता ही प्रोसेस ही कशामध्ये होऊ लागली तर मशीनमध्ये, एखाद्या यंत्रावर केली जाऊ लागली. क्लॉथ इज मेड ऑफ कॉटन yarn. आणि कापसाच्या धाग्यापासून आपण कापड तयार करतो. Besides cotton, what other materials can be used to make a cloth? कापसाशिवाय इतर कशापासून कापड तयार करता येत असेल? कापसाशिवाय इतर कोणकोणत्या वस्तूंपासून आपण कापड तयार करतो? In order to win independence for our country. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी
महात्मा गांधी स्टार्टेड ऑन अ पीपल्स मुवमेंट. महात्मा गांधीजींनी जनतेमध्ये स्वदेशी वस्तू वापरण्याची एक चळवळ उभी केली. ही कॉल्ड अपॉन देम टू यूज ओनली दोज थिंग्स दॅट वेअर प्रोड्युस्ड इन अवर कंट्री. फॉर दिस पर्पज ही बिगन टू यूज अ चरखा ऑर अ स्पिंग वेल टू मेक अ थ्रेड. त्यासाठी त्यांनी चरख्याचा वापर सूत कातणीसाठी केला. चरखा मंडल्स वेअर देन एस्टॅब्लिश्ड nationwide which gave the message of using only स्वदेशी goods. देशात सूत कातण्याची चरखा मंडळे निर्माण केली गेली. स्वदेशी वस्तू वापरण्याचा संदेश देऊ लागले. म्हणजे काय तर महात्मा गांधीजींनी ज्यावेळी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यावेळी चरख्याचा वापर करून सूत कापणी म्हणजे सूत तयार करण्याचं काम केलं जात होतं. त्यानंतर हळूहळू त्या चरख्यावरतीच चरखा मंडळींची स्थापना करण्यात आली आणि त्यानंतर पुन्हा स्वदेशी वस्तू वापरण्याचा संदेशही दिला गेला. ट्राय दी विजिट क्लॉथ शॉप, डिस्कस द फॉलोइंग पॉइंट्स विथ द ओनर अँड मेक नोट्स. कापड दुकानाला भेट द्या, दुकानदाराशी पुढील प्रश्नांच्या आधारे काही प्रश्न विचारा, चर्चा करा आणि ती तुमच्या वहीमध्ये लिहा. व्हॉट काइंड्स ऑफ अ क्लॉथ डज ही स्टॉक. दुकानात कोणकोणत्या प्रकारचे कापड आहे. डू द टाइप्स ऑफ अ क्लॉथ हॅव अ स्पेशल नेम. ह्या कापडांना विशिष्ट नावे आहेत का. डू द टाइप्स ऑफ अ क्लॉथ हॅव स्पेशली नेम्स. या कापडांना विशिष्ट नावं आहेत का. व्हॉट मटेरियल आर दे मेड ऑफ. हे कापड कशापासून तयार होते. व्हॉट इज द ओरिजिनल सोर्स ऑफ द मटेरियल. यांचा मूळ स्रोत काय आहे. विच रिजन हॅज द क्लॉथ कम फ्रॉम. हे कापड कोणत्या प्रदेशातून आलेले आहे. विच रिजन हॅज द क्लॉथ कम फ्रॉम. हे कापड कोणत्या ठिकाणाहून आलं आहे. आस्क द ओनर फॉर सम डिफरंट काइंड्स ऑफ अ क्लॉथ. वेगवेगळ्या कापडाचे नमुने त्यांच्याकडून तुम्ही काय करा तर मागून घ्या. मेक अ टेबल ऑफ द इन्फॉर्मेशन यू गेट फ्रॉम द शॉपकीपर ॲज शोन बिलो. टाईप ऑफ अ क्लॉथ. कापडाचा प्रकार. कॉटन क्लॉथ. व्हॉट इट इज मेड ऑफ कॉटन. सोर्स ऑफ मटेरियल प्लांट्स अँड वेअर द क्लॉथ इज मेड. ब्युडी म्हणजे सुती कापड कशापासून बनवलं गेलं तर कापसापासून. ते कशापासून मिळालं. कापूस कशापासून मिळाला तर झाडापासून. ने ते झाड कुठे तयार झालंय तर एखाद्या गावामध्ये ते झाड तयार झालं. You will have realized that cloth is made up of a different material. For example, cotton, wool, jute, nylon, rayon, etc. तुमच्या असं लक्षात येईल की कापड अनेक घटकांपासून बनते. उदाहरणार्थ कापूस असेल, लोकर असेल, ताग आहे, नायलॉन आहे, रियॉन आहे. या सगळ्या गोष्टींपासून कापड तयार होत असतं. Plants are the source of some of them material. Some are from other sources. यातील काही सोर्स हे वनस्पतींचे आहेत तर काही हे वेगवेगळे आहेत. आज आपण काय बघितलं तर नवीन लेसन चालू केला क्लॉथ. मग क्लॉथचा कशापासून कापड तयार झालं, वस्त्र कशापासून तयार झालं, नंतर त्या वस्त्रांचा वापर करतो. त्यानंतर ते मटेरियल आपल्याला कुठून मिळतं, कशा प्रकारे आपण तयार करतो. आणि एखाद्या दुकानदाराच्या दुकानामध्ये गेला तर त्याला आपण वेगवेगळ्या व्हरायटीज काढायला लावू. या सगळ्या गोष्टी आज आपण पाहिल्यात. राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला बघूया. थँक्यू.